हे आहे सुके बोंबील जे पावसाळ्यामध्ये काही काळासाठी मच्छीमारी जेव्हा बंद होते तेव्हा आपण पावसाळ्यात जास्त करून साठवणीसाठी ठेवलेली जी मच्छी असते, सुकी मच्छी असते, त्याचाच जास्त वापर आपण करतो पावसाळ्यात. तर इथे मी हे जे बोंबील आहेत ते छोटे आहेत साईजने. तर छोटे छोटे तुकडे मी त्याचे करून घेतलेत आणि थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये मी भिजत घातलेत, कारण की ते त्याच्यावरती जे छोटी छोटी खवळं असतात ती पाण्यामध्ये थोडं भिजवल्यानंतर ती सहज निघतात. म्हणून मी हे थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार. अशा या बोंबीलचा मी आज करणार आहे रस्सा आणि त्याबरोबर खाण्यासाठी असणार आहे उकडलेलं अंड. ह्या रश्श्यामध्ये सुक्या बोंबीलबरोबरच एक वांगं पण असणार आहे आणि हे शेवग्याच्या शेंगा. ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, मी फ्रीजमध्ये ठेवल्यात म्हणून तर थोड्या अशा चामट झालेत आहेत. तर ते आता वरील जसं निघतील तसे हे वरील साल मी काढून घेते आणि साफ करून घेते ते. आणि त्याचबरोबर जे एक वांगं घेतलं आहे त्याच्याही छोट्या छोट्या फोडी तयार करून घेते आणि हे वांगं काळं पडू नये म्हणून पाण्यामध्ये टाकते. त्याच पाण्यामध्ये ह्या शेंगा बारीक केल्या त्या पण ठेवून देते. हे झालं. आता वाटण्यासाठी आपल्याला अद्रक लागेल, टोमॅटो लागेल आणि लसूण आणि कोकम. अद्रक एवढं सगळं नाही लागणार आहे, जेवढं मी आता घेतलं आहे थोडंसं तर ते लागणार. आणि टोमॅटो आहे तो बारीक करते आणि वाटण करून घेते. हे आहेत पाण्यात भिजत घातलेले बोंबील, त्यानंतर इथे भाज्या कटिंग करून घेतल्या त्या, आणि हे आहे आपलं वाटण. पाण्यात भिजत घातलेले जे बोंबीळ आहेत ते 2-3 वेळा जरा पाण्यातून धुवून घ्यायचे, म्हणजे कसं वरील जे काही खवलं असतील त्याची ते पूर्ण निघून जातील. फोडणीसाठी तेल घ्यायचं, त्यात थोडासा कांदा घालायचा. कांदा तेलामध्ये थोडं परतून घ्यायचा. त्यानंतर ज्या आपण भाज्या चिरून घेतल्यात त्या घालायच्या, त्याही तेलामध्ये थोड्या परतून घ्यायचा. त्यानंतर आपला घरगुती मसाला, गरम मसाला, धणे पावडर, हळद, या मसाल्यांमध्ये ही भाज्या थोड्या हे करून घ्यायच्या आणि थोड्या वेळासाठी 3-4 मिनटासाठी झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या. भाज्या आता शिजल्या त्यामध्ये जे स्वच्छ धुतलेले सुके बोंबील आहेत ते घालायचे. पाणी घालायचं, थोडं रस्सा बनवणार आहे त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढा रश्श्यापुरतं पाणी घालायचं आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर जे वाटण आपण केलं आहे ह्याला बघा ते कोकमचंच कलर आला आहे, तर ते वाटण घालायचं वरून आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि हा रस्सा झाकण ठेवून पुन्हा शिजू द्यायचा. रस्सा आपला तयार आहे. भाताबरोबर खाण्यासाठी छान असा रस्सा आपला तयार आहे. छान लागतो हा, म्हणजे सुके बोंबील त्याचबरोबर लगेच काहीतरी असं भाजीमध्येच खायला मिळते, त्यामुळे हा रस्सा छान लागतो. आणि त्याबरोबर खाण्यासाठी हे मी उकडलेले अंड बनवले. जास्त करून आपण फ्राय केलेलं अंडच खातो, पण सुकी मच्छीचा रस्सा असेल ना तर कधीतरी ना असं उकडलेलं अंड छान लागतं.